कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, खरं तर माझ्या मनात जी गोष्ट आहे ती सगळ्या जगाला ओरडून सांगण्यासारखी आहे। खूप आनंदाची बातमी आहे, पण मी आतापर्यंत कोणाला सांगू शकले नाहीये, सांगू शकतही नाहीये, कारण कुठल्याही स्त्रीला ही बातमी आधी स्वतःच्या नवऱ्याला सांगायची असते आणि मग बाकी जगाला। म्हणजे वहिनी तुम्ही आई होणार आहे। मास्तरीनबाईंना काहीच माहित नाही आ? खरंच मास्तरीनबाईंना काही माहित नाही? मग त्यांना भेटून आल्यानंतर लगेच तुम्हाला कशी काय उपरती झाली हो? तिला भेटून आल्यानंतर मला माझी चूक कळली। मला जाणवलं की केवढी मोठी चूक केली आहे मी। आणि आता हे जे काही मी तुझ्याशी बोलतोय हे माझ्या मनानं, माझ्या इच्छेनं बोलतोय मी तुझ्याशी। बस बस बस, एवढ्यावरच ठेवा। नाही भुवनेश्वरी, एवढ्यावरती नाही राहणार ते। माझा हेतू चूक सुधारणं हा आहे। इथे माझ्या चुकांची शिक्षा माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला मिळते आकारण। हो, तुम्ही जर का हे समद अधिपतींसमोर बोललात की माझ्या मुलाचा संसार मोडू नगस, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तर ते तुमच्यावर आणखीनच रागवतील। तुमचं आणि त्यांचं नातं, त्यांचं आणि सुनबाईंचं नातं अजूनच बिघडल आणि ते सुनबाईंना कधीच घरला घेऊन येणार नाहीत। मग मी काय करू? तू सांग ना, मी काय करू? तुम्ही हे लग्न तुमच्या स्वतःच्या मनाने करताय असं त्यांना वाटलं पाहिजे। पण मग अक्षरा घरी कशी येणार? आम्ही सांगणार, आमचा शब्द ते मोडणार नाहीत, पण तुम्ही नाईलाजाने लग्न करताय म्हणल्यावर ते ही गोष्ट काय जास्त मनावर घेणार नाही। भुवनेश्वरी, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण अक्षरा घरी परत आली पाहिजे। मी बाकी तू जे सांगशील ते सगळं करेन मी। एकदा नाही, मी 10 वेळा तुझ्यासमोर गुडघ्यावर बसेन। तुम्हाला त्यांच्या समोर सांगावं लागेल की तुम्ही हे लग्न तुमच्या मर्जीने करताय। अधिपती समोर? त्याशिवाय तर आमचा बी विश्वास बसणार नाही। अच्छा, म्हणजे एकदा अधिपती समोर मी शब्द दिला की मला तो फिरवता येणार नाही म्हणून म्हणतेस। पण भुवनेश्वरी, जर चुकून तू शब्द फिरवलास तर? नाही फिरवणार आम्ही शब्द। जी बाई मोडू शकत्या ती जोडू पण शकते। म्हणजे सगळं मुद्दाम मोडलंस हे मान्य करतेस? तुम्हीच आता म्हणला का नाही, तुम्ही प्रेमाने लग्न करताय का रागाने करताय याच्यात पडू नगस। तुला हवंय ते मिळालंय का नाही ते बघ। तसंच आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्ही लग्न मोडलं का जोडलं यात तुम्ही पडू नका। तुम्हाला हवंय ते मिळतंय का नाही तेवढं बघा। फेअर इनफ। पण अक्षरा आधी घरी येईल आणि मग आपलं लग्न होईल। लग्नाच्या आधी मला अक्षरा घरात हवी आहे। ठीक आहे, मान्य आहे आम्हाला। पण ह्यो जर तुमचा सापळा असला तर? आता मी कुठल्या शब्दात कसं पटवून देऊ तुला की हे सगळं खरं आणि मनापासून बोलतोय मी? त्यासाठी एकच उपाय आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।